नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलमध्ये। आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। शासनाने सोयाबीन आणि कापूस अर्थसहाय्य योजनेसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान मंजूर केले होते आणि त्या अनुदान वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर याद्या उपलब्ध झाल्या आहेत। आता सर्वात महत्त्वाचे काम बाकी आहे जे शेतकऱ्यांना करावे लागेल ते म्हणजे आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी। तर शेतकरी बंधूंनो, राज्य शासन आणि कृषी विभागाने या अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांना स्वतःसुद्धा ई-केवायसीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। त्यासाठी तुम्हाला घरबसल्या शेतीवर न जाता मोफत तुमच्या कुटुंबातील आणि ओळखीच्या सर्व शेतकऱ्यांची ई-केवायसी कशा प्रकारे सोप्या पद्धतीने करता येईल ते आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत। केवायसी प्रक्रिया व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, ज्या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वात आधी अशा प्रकारचा विंडो ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल। आधार क्रमांक टाकल्यानंतर दोन पर्याय दिसतील, त्यामध्ये OTP आणि बायोमेट्रिक। तुम्ही या पर्यायापैकी कोणताही एक निवडून ई-केवायसी करू शकता। आपण आज मोबाईलद्वारे सोप्या पद्धतीने कशा प्रकारे केवायसी करणार आहोत ते जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्याचा आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला OTP या बटनावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईलवर OTP प्राप्त होईल। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या OTPची नोंद करावी लागेल। त्यानंतर तुम्हाला गेट डाटा या बटनावर क्लिक करावे लागेल। गेट डाटा या बटनावर क्लिक केल्यानंतर ई-केवायसी प्रोसेस पूर्ण झालेली असेल। त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये किती पैसे मिळाले आहेत ते सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। शेतकरी मित्रांनो, आशा आहे की आजची माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल। शेतीविषयी अधिक महत्त्वाची आणि ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आमच्या ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा एक छोटासा सबस्क्राईब आमच्या प्रयत्नांना मोठं बनवतो। आणि हो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे प्रश्न किंवा शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत।